गुड मॉर्निंग टीएमसी व्हर्च्युअल क्लासेसमध्ये आज आपण इयत्ता 9वी विषय गणित यामधील त्रिकोण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण गणित 2 मधील प्रकरण 1 आणि प्रकरण 2 चा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर भूमितीमधील ज्या मूलभूत आकृत्या आहेत त्या मूलभूत आकृत्यापैकी त्रिकोण ही एक मूलभूत आकृती आहे. तर सुरुवातीला आपण त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे शिरोबिंदू, त्यानंतर त्रिकोणाचे कोन, त्रिकोणाच्या बाजू कशा असतात याची मूलभूत माहिती बघणार आहोत. तर त्रिकोण म्हणजे काय हे मी सांगतो की तीन नैकरेषीय बिंदू, बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे तीन नैकरेषीय बिंदू आहेत. हे तीन नैकरेषीय बिंदू एकमेकांना जोडून जी भूमितीय आकृती तयार होते त्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. व्याख्या लक्षात आली असेल की तीन नैकरेषीय बिंदूंना जोडून जी भौमितिक आकृती तयार होते त्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. आता त्रिकोणाचं नाव बघा, त्रि म्हणजे तीन आणि कोण म्हणजे कोण, की ज्या आकृतीमध्ये तीन कोण असतात त्या आकृतीला त्रिकोण म्हणतात, किंवा तीन बाजू असलेली आकृती म्हणजे त्रिकोण आहे. आणखी आपण मागील प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा आपण त्रिकोणाचे शिरोबिंदू, इंग्लिश मध्ये त्याला व्हर्टायसेस म्हणतात, की त्रिकोणाचे शिरोबिंदू कोणते आहेत. तर त्रिकोणाचे शिरोबिंदू तीन असतात. पहिला आहे बिंदू ए, बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी. यांना त्रिकोणाचे शिरोबिंदू म्हणतात. शिरोबिंदू म्हणजे शिरावर असलेले बिंदू. वाचन करताना मात्र त्रिकोण बिंदूंची नावं एबीसी अशी द्यायची नाही. बिंदू ए स्वल्पविराम बिंदू बी स्वल्पविराम बिंदू सी. असे स्वल्पविराम का दिले? कारण शिरोबिंदू हे स्वतंत्र असतात. प्रत्येक शिरोबिंदू हा वेगळा असतो, म्हणून प्रत्येक बिंदू झाला की स्वल्पविराम द्यायचा. त्यानंतर आपण त्रिकोणाची बाजू बघणार आहोत की प्रत्येक त्रिकोणाला तीन बाजू असतात, बरोबर. बाजूंची नावं बघा, बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी. लिहिताना असं लिहायचं, बाजू ए बी स्वल्पविराम, बाजू बी सी स्वल्पविराम, बाजू ए सी. लक्षात आलं? ए बी वाचन करताना बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी. लक्षात आलं? त्रिकोणाच्या बाजूंचं वाचन कसं करायचं. त्यानंतर त्रिकोणाला तीन कोण असतात. किती कोण असतात? तीन कोण. प्रत्येक कोणाचं वाचन दोन प्रकारे करता येतं. पहिल्यांदा आपण कोण बी चं वाचन शिकवतो तुम्हाला मी. हा कोण बी आहे, याचं वाचन करताना कोण एबीसी किंवा कोण सीबीए, कोण एबीसी किंवा कोण सीबीए, असं प्रत्येक कोणाचं वाचन दोन प्रकारे करता येतं. किती प्रकारे? दोन प्रकारे. आता ए चं वाचन बघा, कोण बीएसी, कोण बीएसी व कोण सीएबी किंवा कोण सीएबी. आणि त्याचप्रमाणे कोण सी चं वाचन देखील दोन प्रकारे करता येईल. कसं? कोण एसीबी आणि कोण बीसीए. बरेचशी मुलं, जवळजवळ 90% मुलांना, ती मुलं 9वी 10वीला आलेली असतात, परंतु त्यांना त्रिकोणाच्या कोणाचं वाचन करता येत नाही. लक्षात आलं? ज्या कोणाचं वाचन करायचंय तो शिरोबिंदू मध्यभागी आला पाहिजे. ए बी सी किंवा सी बी ए.
हे बी चं वाचन झालं. सी चं वाचन कोण BCA किंवा कोण ACB. लक्षात आलं का? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही त्रिकोणाची मूलभूत माहिती आहे. त्रिकोणाची मूलभूत माहिती असल्याशिवाय त्रिकोणाचा अभ्यास करणं कठीण आहे. म्हणून कोणत्याही त्रिकोणाचा अभ्यास करण्यापूर्वी त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाच्या बाजूंची नावं, त्रिकोणाचे शिरोबिंदू कोणकोणते आहेत, त्यानंतर त्रिकोणाच्या कोणाचं वाचन कसं करायचं, या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. त्याशिवाय त्रिकोण तुम्हाला समजणार. बरोबर. त्यानंतर त्रिकोणामध्ये आणखी दोन गोष्टी असतात, त्या सांगायच्या विसरलो मी, सांगतो. की समजा त्रिकोण ABC मध्ये बिंदू D हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. शिरोबिंदू A मधून एक अशी रेषा काढा AD. ही जी रेषा आहे या रेषेला मध्यगा म्हणतात. की त्रिकोणामध्ये आणखी एक गोष्ट असते ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. की त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय मीडियन. In English it is called median. मध्यगा म्हणजे काय, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. एका त्रिकोणामध्ये जास्तीत जास्त 3 मध्यगा काढता येतात. किती? 3. A मधून काढली, त्यानंतर B मधून काढू शकता आणि C मधून देखील मध्यगा काढू शकता. मध्यगा म्हणजे काय लक्षात आलं. त्यानंतर आणखी एक गोष्ट असते त्रिकोणामध्ये, शिरोलंब. शिरोलंब म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो शिरोलंब तुम्हाला काढून दाखवतो. मध्यगा खोडतो अगोदर, नावात शिरोलंब आहे. आता मी एक आकृती काढतो शिरोलंबाची, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की AD हा त्रिकोणामध्ये शिरोलंब आहे. नावामध्ये बघा, शिरो म्हणजे शिरोबिंदू मधून काढलेला लंब, लंब म्हणजे समोरच्या बाजूवर काटकोन. समोरच्या बाजूवर जर असा काटकोन झाला असेल, काटकोन म्हणजे लंब. शिरोलंब शिरोबिंदू मधून काढलेला रेषाखंड, परंतु असा रेषाखंड की त्या शिरोबिंदू समोरील बाजूवर ला तो लंब असतो. कसा असतो? लंब. बरोबर. त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून काढलेले आणि समोरच्या बाजूला लंब असलेला रेषाखंड म्हणजेच त्या त्रिकोणाचा शिरोलंब. एका त्रिकोणामध्ये जास्तीत जास्त 3 शिरोलंब काढता येतात. किती? 3. A मधून, B मधून आणि C मधून. कमीत कमी एक काढू शकता, जास्तीत जास्त किती? 3. तर विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाचा अभ्यास करताना शिरोलंब म्हणजे काय, त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय, त्रिकोणाचे कोन, त्रिकोणाच्या बाजू, त्रिकोणाचे शिरोबिंदू, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. त्यानंतर आपण एक प्रमेय अभ्यासणार आहोत, थिअरम. इंग्लिश मध्ये याला थिअरम म्हणतात. व्हॉट इज मीन बाय थिअरम. प्रमेय. त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय. त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय. अंतर कोणाचे प्रमेय. हे प्रमेय भूमितीमध्ये अतिशय महत्वाचं प्रमेय आहे. त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय. आता प्रमेयाचं विधान काय बघा, याचं विधान लिहितो मी. विधानाला इंग्लिश मध्ये स्टेटमेंट म्हणतात. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दिस थिअरम. की त्रिकोणाचा बाह्यकोन हा
त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. मापांच्या बेरजे इतके असते. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. हे प्रमेय आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रमेयाची आपण सिद्धता शिकणार आहोत. सिद्धता लिहिताना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की पहिल्यांदा त्या विधानावरून आकृती काढायची. आकृतीच्या खाली पक्ष लिहायचं. पक्षाच्या खाली साध्य, रचना असेल तर रचना आणि सिद्धता अशी कमीत कमी 4 किंवा 5 पर्यायामध्ये स्टेप्स मध्ये तुम्हाला सिद्धता द्यावी लागते. तर नियमाप्रमाणे पहिल्यांदा आपण याची आकृती काढूया. त्रिकोणाचा बाह्यकोन हे कुठलाही एक PQR हा त्रिकोण काढा. PQR हा एक कोणताही त्रिकोण आहे आणि त्याचा PRS हा बाह्य कोन आहे. ही झाली या प्रमेयाची आकृती. एक त्रिकोण काढायचा आणि PRS हा एक बाह्य कोन दाखवायचा. एकदम सोपी आणि सुटसुटीत आकृती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पक्षामध्ये काय येईल आता बघा. व्हॉट इज मीन बाय गिव्हन. पक्ष काय आहे? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप किंवा त्रिकोणाचा बाह्य कोन हे तुमचा पक्ष आहे. बरोबर. म्हणून पक्ष काय येईल? त्रिकोण PQR चा कोन PRS बाह्य कोन आहे. त्रिकोण PQR चा कोन PRS हा बाह्य कोन आहे. पक्ष एकदम सोपा आणि सुटसुटीत आहे. त्रिकोण PQR चा कोन PRS हा एक बाह्य कोन आहे. पक्ष झालं. पक्षानंतर आपण लिहायचं असतं साध्य, म्हणजे इंग्रजीमध्ये टू प्रूव्ह, की आपल्याला सिद्ध काय करायचंय ते आपण लिहायचं असतं. तर साध्यामध्ये काय येईल की बाह्य कोनाचे माप हे दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. म्हणून कोन PRS बाह्य कोनाचे माप जे कोन PRS बरोबर कोन QPR अधिक कोन PQR. लक्ष झालं. तर हे जे दोन कोन आहेत, हा आणि हा कोन, यांना म्हणायचं दूरस्थ अंतरकोन. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोन PRS PRQ हा दूरस्थ अंतरकोन नाहीये का? हा तर नाहीये, कारण हा बाह्य कोन असेल तर हा कोन त्या कोनाशी रेषीय जोडी करतो. काय करतो? रेषीय जोडीतील कोन तयार होतो. म्हणून प्रत्येक त्रिकोणाच्या बाह्य कोनाला फक्त 2च दूरस्थ अंतरकोन असतात. म्हणून this is equal to this plus this. लक्षात आलं? this is equal to this plus this. साध्य झालं. त्यानंतर आपण या प्रमेयाची सिद्धता देणार आहोत. या प्रमेयामध्ये रचना नाहीये. रचना का नाहीये हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे पूर्वी, की पक्षातील माहिती, पक्षामध्ये जी माहिती दिलेली आहे ती उदाहरण सोडवण्यासाठी पुरेशी असेल तर रचना लिहायची गरज पडत नाही. पण आपण याची रचना लिहिणार नाही, कारण पक्षामध्ये दिलेली माहिती पुरेशी आहे. कशी आहे? पुरेशी.
तर सिद्धतेमध्ये आपण दोन गुणधर्माचा वापर करणार आहोत. पहिला गुणधर्म आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि दुसरा गुणधर्म आहे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बरोबर. तर पहिला गुणधर्म वापरूया आपण. त्रिकोण PQR मध्ये बरोबर कोण PQR अधिक कोण QPR अधिक कोण PRQ. बघा कोण QPR अधिक कोण PQR प्लस एंगल PRQ is equal to 180 degree. इक्वेशन नंबर 1. याला कारण द्यायचं प्रमेय की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही नेहमी 180 अंश असते. एकदम सोपं आहे. त्यानंतर इथे बघा, इथे निरीक्षण केलं तुम्ही हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणून या दोघांच्या मापांची बेरीज देखील 180 अंश आहे. लिहिताना असं लिहायचं कोण PRS प्लस कोण PRQ is equal to 180 डिग्री. इक्वेशन नंबर 2 कंसात लिहायचं कारण रेषीय जोडीतील कोण. ओके. नाव मी सांगितल्याप्रमाणे आपण दोन प्रमेयांचा वापर केलेला आहे. आता आपण उत्तराकडे बोलूया की दोन्ही समीकरणांचं तुम्ही निरीक्षण करा. यू ऑब्झर्व दिस टू इक्वेशन केअरफुली. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या दोन्ही समीकरणामध्ये काही साम्य दिसेल. साम्य काय आहे की दोन्ही समीकरणामध्ये 180 आहे. 180 हे समीकरणाच्या उजव्या बाजूला आहे. कुठल्या बाजूला आहे? उजव्या. म्हणजेच दोन्ही समीकरणाची उजवी बाजू समान होते. The right hand side of this both equation are same. जर समीकरणाची उजवी बाजू समान असेल तर त्या दोन्ही समीकरणांची डावी बाजू देखील समान येत असते. म्हणून खाली आपण असं लिहू शकतो कोण QPR प्लस कोण PQR प्लस कोण PRQ is equal to कोण angle PRS plus angle PRQ. याला कारण द्यायला विसरायचं नाही. समीकरण 1 व 2 वरून कारण काय द्यायचं? समीकरण 1 व 2 वरून कारण 1 आणि 2 मध्ये समीकरणाची उजवी बाजू समान होते, म्हणून समीकरणाची डावी बरोबर डावी. ओके. आता समीकरण हे जे नवीन समीकरण मिळालं या समीकरणाचं तुम्ही निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की उजव्या बाजूला PRQ आहे आणि समीकरणाच्या डाव्या बाजूला देखील PRQ आहे. मग समीकरणाच्या दोन्ही बाजूतून जर तुम्ही कोण PRQ सबट्रॅक्ट केला म्हणजे वजा केला, if you subtract the angle PRQ from both side of this equation then you will get म्हणजे तुम्हाला काय मिळेल? कोण QPR अधिक कोण PQR बरोबर कोण PRS. म्हणून खाली कोण QPR अधिक कोण PQR बरोबर कोण PRS. बरोबर. आता हे शेवटचं जे स्टेटमेंट मिळालेलं आहे या स्टेटमेंटचं निरीक्षण करा आणि तुम्हाला जे साध्य मिळवायचं आहे त्याचं पण निरीक्षण करा. हे तुम्हाला जे साध्य हवं आहे ते साध्य आणि सिद्धतेच्या शेवटी मिळालेलं विधान हे दोन्ही सारखे आहेत. Both are same. You observe these two carefully. You will find that both are equal. हे दोन्ही जर सरळ सारखे असतील
याचा अर्थ हे प्रमेयाची सिद्धता आपण सिद्ध केलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण दूरस्थ अंतर कोनाचे प्रमेय फक्त 2 गुणधर्माचा वापर करून सिद्ध केलेला आहे. पहिला गुणधर्म आहे त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते आणि दुसरा गुणधर्म वापरलेला आहे रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर अशा प्रकारे ही सिद्धता भूमितीमध्ये खूप महत्वाची आहे. This theorem is very important in geometry. That is why you should know this theorem. If you go in higher standard, that time this will be useful. लक्षात येतं? कारण हे प्रमेय खूप महत्वाचं आहे भूमितीमध्ये. भूमितीमध्ये पुढे जायचं असेल तर या प्रमेयाचा अभ्यास करणं, लक्षात घेणं, समजून घेणं खूप महत्वाचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 3.1 चा अभ्यास करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1. Now we are going to study practice set 3.1. 3.1 सराव संच 3.1. मध्ये काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिलं उदाहरण आहे सम नंबर 1. जर त्रिकोणाच्या कोनांच्या मापाचे गुणोत्तर त्रिकोणाच्या कोनाच्या मापांचे गुणोत्तर 5:6:7 आहे, 5:6:7, तर प्रत्येक कोनाचे माप शोधा. प्रत्येक कोनाचे काय शोधा? माप शोधा. अतिशय सोपं उदाहरण आहे. माप शोधणार आहोत आपण. That is why we have to write vocal. That is solution. उदाहरण समजून घ्या की एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांचे गुणोत्तर दिलेले आहे. रेशिओ इज गिव्हन आणि त्या रेशिओवरून आपण त्या कोनांची मापे शोधणार आहोत. We have to find the measure of this angle. तर पहिल्यांदा आपण गुणोत्तर लिहूया. त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 5:6:7 आहे. बरोबर. दिस इज द रेशिओ. म्हणून कोनांची मापे अनुक्रमे 5x स्वल्पविराम 6x स्वल्पविराम 7x मानू. कोनांची मापे दिलेली आहेत. मापावरून आपण गुणोत्तर दिले आहे. गुणोत्तरवरून कोनाची मापे आपण 5x 6x आणि 7x मानू. x ही पट आहे. काय आहे? x is a variable, it is a पट, म्हणून तो जोडलेला आहे आपण. आता हे उदाहरण सोडवताना आपण एक प्रमेयाचा वापर करणार आहोत. ते प्रमेय तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बरोबर. पुढे लिहूया आपण. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. दिस इज अ थिअरम. ओके. हे तीन कोनांची आपण बेरीज करूया. म्हणून 5x plus 6x plus 7x is equal to 180 degree. तिन्ही कोण आपण बेरजेच्या स्वरूपामध्ये मांडलेले आहेत
आता या तिघांची बेरीज करूया. बेरीज करताना सहगुणकामध्ये सहगुणक मिळवायचा. लक्षात आलं? 5 मध्ये 6 मिळवायचा, 11, 11 आणि 7 होतात 18. बरोबर? 5x 6x 7x म्हणजे झाले टोटल 18x. 18x बरोबर 180 अंश. बरोबर? आता 18 ने x बरोबर 180 भागिले 18. आता छेदामध्ये मी 18 लिहिलेला आहे. का लिहिला? यार 18 हा गुणाकारात आहे, तो आता भागाकारात गेला. आता 18चा पाढा 180 पर्यंत म्हणायचा. त्याला आपण संक्षिप्त रूप द्या म्हणतो. 18 एक 18, 18 10 हे 180. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो x ची किंमत मिळालेली आहे 10 अंश. किती मिळालेली आहे? 10 अंश. बरोबर? परंतु x हा कोण नाहीये, x ही पट आहे. काय आहे? दिस इज अ मल्टिपल. म्हणून आपण पहिल्या कोणाचं माप शोधूया. पहिला कोण आहे 5x बरोबर 5 गुणिले x. x ची किंमत ठेवा. 5 गुणिले 10 बरोबर झाला 50 डिग्री. बरोबर? त्याचप्रमाणे 6x ची किंमत काढूया आपण. 6x बरोबर 6 गुणिले 10. 6 ने 10 ला गुणलं तर येतो गुणाकार येतो 60 अंश. किती येतो? 60 अंश. आणि तिसरा आहे 7x. 7 गुणिले 10 70. 7 गुणिले 10. 7 आणि 10 चा गुणाकार येतो 70. अशा प्रकारे प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर दिलं होतं. त्या गुणोत्तरावरून आपण त्या कोणांची मापे शोधलेली आहेत 50, 60 आणि 70. आता ही मापे बरोबर आहेत की नाही टॅली करून बघूया आपण. 50 आणि 60 यांचा भागाकार करूया आपण. 50 आणि 60 चा भागाकार करू. 50/60 बरोबर 5/6 बरोबर 5/6. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या कोणाचं गुणोत्तर आलेलं आहे 5/6. इथे पण 5/6च दिलेला आहे. That is why this is right. Now we have to find the ratio of second and third angle. Okay, we will do same thing. 60/70. इथे पुन्हा संक्षिप्त रूप द्या. 60 आणि 70 यांचं संक्षिप्त रूप येतं 6/7. म्हणजे 6:7. म्हणजे रेशिओ तिसऱ्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या कोणाचा रेशिओ आलेला आहे 6:7. म्हणजे पडताळ्यामध्ये आपण जे दिलेलं होतं तेच मिळालेलं आहे. म्हणजे पडताळा आपला एकदम बरोबर आलेला आहे. म्हणून हे जे उत्तर काढलेलं आहे आपण दिस इज राईट आन्सर. कसं? तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे ते त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर दिल्यानंतर त्या ऍक्च्युअल कोणांची मापे, ऍक्च्युअल मेजरमेंट्स ऑफ अँगल, हाऊ टू फाइंड द मेजरमेंट्स ऑफ अँगल हे तुम्हाला शिकवलेलं आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इझी. कळलं नसेल तर व्हिडिओ बघा, पुन्हा बघा, बघतच राहा. बघितल्यानंतर नक्कीच हे उदाहरण तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आपण पुढील एका उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. Okay, now we are going to see second example. This is also very very easy. Now what is given? एक triangle दिलेला आहे. Triangle. One triangle is given. And also external angle is given. त्रिकोण एबीसी मध्ये कोण एसीडी हा बाह्य कोण आहे. काय आहे? बाह्य कोण. हा बाह्य कोण आहे.
तर या ठिकाणी आपल्याला कोण ए चं माप दिलेलं आहे 70 अंश, कोण बी चं माप दिलेलं आहे 40 अंश, आणि आपण शोधणार आहोत कोण एसीडी चं माप. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल एसीडी? की कोण एसीडी चं माप किती असणार बाबा? बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या उदाहरणाचा अभ्यास केला की व्हॉट इज गिव्हन, तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय वापरायचे. कुठलं प्रमेय वापरायचंय? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. एकदम सोपं. 2 मिनिटांमध्ये याचं उत्तर काढूया आपण. सुरुवात कशी करायची बघा, की कोण त्रिकोण एबीसी मध्ये कोण एसीडी हा बाह्य कोन आहे. त्रिकोण एबीसी मध्ये इन ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल एसीडी इज एक्सटर्नल अँगल. एसीडी कोण आहे? एक्सटर्नल म्हणजे बाह्य कोन आहे. बरोबर. दिस इज द की स्टेटमेंट की बाह्य कोन आहे. यावरून लगेच गुणधर्म लक्षात येतो की या ठिकाणी आपण बाह्य कोनाचे प्रमेय वापरणार आहोत. म्हणून त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोन म्हणजे बाह्य कोनाचे प्रमेय. दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय वापरूया आपण. ओके. आता दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय काय आहे हे मी आताच तुम्हाला शिकवलेलं आहे की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. बरोबर. Therefore now angle ACD is equal to angle ABC plus angle BAC. तर फॉर्म्युला लिहूया आपण. Angle ACD is equal to angle ABC plus angle BAC. Understood? Now substituting the values of angle ABC and A, we will get next step. Angle ABC is given 40 degree plus BAC is 70 degree. 40 plus 70, do this addition, you will get 110 degree. किती मिळालं? 110 अंश मिळालं. म्हणजे कोन एसीडी बरोबर आलेला आहे 110. So विद्यार्थी मित्रांनो, this is a very very easy sum. This sum may be asked in your board examination only for 1 or 2 marks. Because why this sum asks for 1 or 2 marks? Because this is a very very small and easy sum आहे. यानंतर आपण पुढील एका उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. ते पण खूपच सोपं आहे. This is also very very easy, not hard. Now we are going to see third example. की एका त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश, स्वल्पविराम x वजा 20 अंश आणि x वजा 40 अंश अशी आहेत. तर त्या त्रिकोणाची मापे काढा. Actually, we have to find the actual measurements of angle. Oh, what is this? What thing is given? त्रिकोणाच्या कोनांची मापे दिलेली आहेत, परंतु ती मापे चल वापरून दिलेली आहेत. x नावाचं चल वापरलेलं आहे. आता आपण या त्रिकोणाचे ऍक्च्युअल मापे शोधणार. We have to find actual measurements of angle of this triangle. Okay. तर या ठिकाणी यासाठी आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे प्रमेय वापरणार आहोत. कारण 3 कोन दिलेले आहेत. म्हणून हे प्रमेय लिहायला विसरायचं नाही. त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज, कोनांची बेरीज, the sum of measure of all angle is 180 degree.
किती असते 180 अंश असते. ओके, नाउ ऍट दिस ट्रायंगल x degree plus bracket x minus 20 degree plus next bracket x minus 40 degree. Okay, you add this triangle equal to how much? Equal to 180. Okay, next step we will remove bracket. Okay, म्हणजे आपण पुढील पायरीला या समीकरणाचे कंस काढणार आहोत. काय काढणार? कंस. The next step we will get x plus x minus 20 plus x minus 40 is equal to 180. बरोबर? कंस काढून घेतले आपण. We will remove the bracket. Remove the bracket. Now see here. आता आपण लाईक टर्मची बेरीज करणार आहोत. लाईक टर्म म्हणजे की जे सारखे आहेत, की जे सारखी पद आहेत त्यांची बेरीज करूया आपण. What is the like terms? X, x, x. There are 3x. Everyone have plus sign. That is why x plus x plus 3x. बराबर. त्यानंतर -20 and -40. Both are like terms. Both have negative sign. Do addition -20 -40 -60 is equal to 180. Okay. Now see here 3 as it is. 180 plus 60. Here minus तो तिकडे गेल्यानंतर प्लस झाला म्हणून 3x is equal to 180 plus 60 किती झालं 140. सॉरी 180 मध्ये 60 मिळवायचे 0 8चा 14 240 येते ना 240. Now transfer these 3 in right hand side to 40 upon 3. Now संक्षिप्त रूप द्यायला simplify. In English it is called simplify. Okay. 3 1s are 3, 3 8s are 24, 0. Therefore x is equal to 180 degree. Here x. But x is not actual measurement of angle. X is the only multiple. That is why no, x is the angle. First angle is x degree. That is why we got first angle is x, means 80 degree. Now we will find second angle. X minus 20 is equal to substitute x च्या ठिकाणी 80 टाका. 80 minus 20 is equal to 60 degree. दूसरा एंगल मिळालेला आहे 60 degree. आणि now we will find the third angle x minus 40 is equal to 80 minus 40. x च्या ठिकाणी 80 ठेवला उत्तर आलेलं आहे 4. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 3 कोन दिले होते पण ते तिन्ही कोन व्हेरिएबलच्या स्वरूपामध्ये होते. ऍक्च्युअल कोणांची मापे शोधायची होती आपण ती शोधलेली आहेत 80 60 आणि 40. तर अशा प्रकारे आज आपण दुरुस्त अंतरकोनाचे प्रमेय काय आहे त्याची सिद्धता काय आहे आणि त्यावरील काही उदाहरणाचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा भाग आहे. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि बघून अभ्यास करा. तर आज आपण येथेच थांबूया. धन्यवाद.